नैराश्य म्हणजे काय? नैराश्य हा एक मूड डिसऑर्डर आहे, ज्यामुळे सतत दुःखाची भावना निर्माण होते. त्या आनंद लुटलेल्या गोष्टी आणि क्रियाकलापांमध्ये रस कमी होतो. त्यामुळे विचार करणे, स्मरणशक्ती, खाणे आणि झोपणे यात अडचण येऊ शकते. तुमची नोकरी गमावणे किंवा घटस्फोट यासारख्या कठीण जीवनातील परिस्थितींबद्दल दुःखी होणे किंवा दुःख होणे हे सामान्य आहे. परंतु नैराश्य वेगळे असते, कारण ते दररोज किमान 2 आठवडे टिकून राहते आणि त्यात फक्त दुःखाव्यतिरिक्त इतर लक्षणेही असतात. नैराश्याचे विकार अनेक प्रकारचे असतात. क्लिनिकल डिप्रेशन किंवा मेजर डिप्रेशन डिसऑर्डर याला अनेकदा फक्त डिप्रेशन असं म्हटलं जातं. हा नैराश्याचा सर्वात गंभीर प्रकार आहे. उपचाराशिवाय नैराश्य आणखीन वाईट होऊ शकते आणि जास्त काळ टिकू शकते. म्हणून गंभीर प्रकरणांमध्ये आत्महत्येमुळे मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. चांगली बातमी अशी आहे की लक्षणे सुधारण्यासाठी उपचार खूप प्रभावी असू शकतात. डिप्रेशनची लक्षणे प्रकारानुसार थोडीशी बदलू शकतात आणि ती सौम्य ते गंभीर अशी असू शकतात. सर्वसाधारणपणे लक्षणे ही खूप उदास, हताश किंवा काळजी वाटणे, नैराश्याने ग्रस्त मुले आणि किशोरवयीन मुले दुःखी होण्याऐवजी चिडचिडी होऊ शकतात. ज्या गोष्टींचा आनंद मिळत असते त्या गोष्टींचा आनंद न घेणे, सहज चिडचिड किंवा निराश होणे, खूप जास्त किंवा खूप कमी खाणे, ज्यामुळे वजन वाढू शकते किंवा वजन कमी देखील होऊ शकते. झोपेचा त्रास म्हणजेच निद्रानाश किंवा हायपरसोमनिया हे देखील होऊ शकते. कमी ऊर्जा किंवा थकवा येणे, लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेणे किंवा गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होत असते. डोकेदुखी, पोटदुखी किंवा लैंगिक बिघडलेले कार्य यासारख्या शारीरिक समस्यांचा अनुभव होत असतो. आत्महत्येचा किंवा आत्महत्येचे विचार येऊ शकतात. आता अशा डिप्रेशनची कारणे आहेत तरी काय? फर्स्ट कारण आहे मेंदूचे रसायनशास्त्र म्हणजेच सेरोटोनिन किंवा डोपामाइन न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन झाल्यामुळे डिप्रेशन येऊ शकते. सेकंड कारण आहे आनुवंशिकता, म्हणजेच जर तुमचे प्रथम पदवीचे नातेवाईक जर हा डिप्रेशन असेल तर आपल्यामध्ये हा डिप्रेशन आनुवंशिकरित्या येऊ शकतो. थर्ड रिझन आहे तणावपूर्ण जीवनातील घटना, म्हणजेच काय? कठीण अनुभव जसे की एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणे, आघात, घटस्फोट, अलगाव आणि समर्थनाचा अभाव या सर्व गोष्टींमुळे देखील डिप्रेशन येऊ शकते. त्यानंतर फोर्थ रिझन आहे वैद्यकीय स्थिती. वैद्यकीय स्थितीमध्ये तीव्र वेदना आणि मधुमेहासारख्या जुनाट परिस्थितीमुळे देखील नैराश्य येऊ शकते. आणि फिफ्थ रिझन आहे औषधोपचार. काही औषधांमुळे दुष्परिणाम म्हणून नैराश्य येऊ शकते, म्हणजे काही औषधांचे साईड इफेक्ट डिप्रेशन हा देखील होऊ शकतो. तर डिप्रेशनची कारणे, नैराश्य ही सर्वात उपचार करण्यायोग्य मानसिक आरोग्य स्थितींपैकी एक स्थिती आहे. उदासीनता असलेले अंदाजे 80 ते 90% लोक जे उपचार घेतात ते उपचारांना चांगला प्रतिसाद देतात. त्यामध्ये पहिला उपचार आहे मानसोपचार. मानसोपचार ज्यामध्ये टॉक थेरपीमध्ये मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी बोलणे समाविष्ट असते. तुमचे जे काउन्सलर किंवा तुमचे जे थेरपिस्ट असतात ते तुम्हाला अस्वस्थ भावना, विचार आणि वर्तन ओळखण्यात आणि बदलण्यात मदत करत असतात आणि ह्या उपचारामुळे तुमचं डिप्रेशन जे आहे ते कमी होऊ शकतं. नेक्स्ट आहे कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी. सामान्य अशी थेरपी आहे. आणि नेक्स्ट आहे औषधोपचार. डॉक्टर्स देत असतात आणि ज्यामुळे तुमचे न्यूरो ट्रान्समीटर किंवा डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर जे आहेत जे ज्यांच्यामध्ये चेंज झालेला आहे तो तुमचा पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकतो. नेक्स्ट आहे ब्रेन स्टिम्युलेशन थेरपी, ज्यामध्ये तुमच्या मेंदूला उत्तेजन देणारी थेरपी दिली जाते आणि तुमचे जे काही स्टिम्युलेशन ॲबनॉर्मल आहेत त्यांना पूर्वरित केलं जातं. नेक्स्ट आहे नियमित व्यायाम करणे, त्याच्यानंतर दर्जेदार झोप घेणे आणि सकस आहार घेणे, अल्कोहोल टाळणे जे उदासीनता वाढवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तुमची काळजी असलेल्या लोकांसोबत वेळ घालवणे, म्हणजे तुमची जे लोक काळजी करतात त्या लोकांसोबत जर तुम्ही वेळ घालवला आणि पॉझिटिव्ह लोकांमध्ये तुम्ही राहिला तर नैराश्य कमी होऊ शकतं. म्हणून प्रिव्हेन्शन आपण काय करू शकतो
ते बघणार आहोत. तर प्रिव्हेन्शनामध्ये निरोगी झोपेची दिनचर्या असली पाहिजे. झोप ही 8 तासांची पूर्ण झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे व्यायाम, ध्यान, मेडिटेशन यासारख्या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे निगेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे तिथून आपल्याला बाहेर निघालं पाहिजे आणि जिथे पॉझिटिव्ह पर्सन्स आहेत, पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्यामध्ये आपण आपला टाईम स्पेंड केला पाहिजे. त्याच्यानंतर सोशली आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे की जेणेकरून पॉझिटिव्ह लोकांमध्ये आपण राहून आपलं जे काही मनातले फीलिंग्ज आहेत ते एक्सप्रेस करू शकतो. आणि जे कोणी आपले जवळचे व्यक्ती आहेत, जे आपलं चांगलं हित चिंततात, अशांसोबत आपण आपलं मन हलकं करून डिप्रेशन कमी करू शकतो. तर ह्या होत्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थोडा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.